राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते। जागा वाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांची गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येते। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस तगडा उमेदवार देण्याची तयारी करत असल्याची चर्चा रंगतेय। नेमकी काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार आणि कशी रणनीती असणार आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। आशिष शेलारांच्या विरोधात प्रिया दत्त रिंगणात। काँग्रेसची मोठी खेळी। वांद्रे पश्चिम मध्ये बिग फाईट होणार। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या प्रिया दत्त कमबॅकच्या तयारीत आहेत। यंदा प्रिया दत्त यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही, मात्र आता वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचं दिसतंय। वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे आशिष शेलार। तेव्हा जर प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली तर आशिष शेलार यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। प्रिया दत्त या काँग्रेसच्या माजी खासदार आहेत। 2005 आणि 2009 मध्ये प्रिया दत्त या खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या। प्रिया दत्त या स्वर्गीय सुनील दत्त यांच्या कन्या आहेत। वांद्रे पश्चिम मतदारसंघात स्वर्गीय सुनील दत्त यांना मानणारा मोठा वर्ग आहे। प्रिया दत्त यांना विधानसभेसाठी महाविकास आघाडी रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली आहे। यावेळी वर्षा गायकवाड यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आजपर्यंत वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे 2014 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। बाबा सिद्दीकी महायुतीसोबत गेल्यामुळे काँग्रेस या मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्या रूपानं तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। 2009 मध्ये वांद्रे पश्चिम मधून बाबा सिद्दीकी काँग्रेसचे आमदार होते। 2014 मध्ये भाजपकडून आशिष शेलार हे 74,779 मतं घेऊन विजयी झाले। त्यांनी बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला होता। 2019 मध्ये पुन्हा भाजपकडून आशिष शेलार हे 74,816 मतं घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले होते। 2024 मध्ये आशिष शेलार विरुद्ध प्रिया दत्त असा सामना रंगण्याची शक्यता आहे। प्रिया दत्त या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, सगळ्यांना शुभेच्छा। लोकशाहीचा महोत्सव आहे, मी कुठल्या नावाबद्दल बोलणार नाही। पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्यांचं बघूया। आशिष शेलार यांच्या विजयाची हॅट्रिक हुकवण्यासाठी काँग्रेसकडून नवी खेळी खेळली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वांद्रे पश्चिम मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार का आणि प्रिया दत्त विरुद्ध आशिष शेलार अशी बिग फाईट रंगणार का हे पाहणं गरजेचं आहे। ओम देशमुख सह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।